आज आवाजामध्ये अजिबात उत्साह नाहीये. आणि असणार तरी कसा हो? आवाजामध्ये उत्साह यायला हृदयापासून बोलावं लागतं. आणि ज्या शरीरामध्ये हृदयच नसेल, ज्या शरीरामधलं हृदयच निघून गेलं असेल, त्या शरीरातून उत्साह बाहेर पडणार कसा? त्या महाराष्ट्राचं काळीज असणारे अजितदादा पवार. तर दादा हा उल्लेख महाराष्ट्रात कुठेही करा, अजित पवार हे नाव घेण्याची गरजही भासत नाही. दादा या एका शब्दावरून कळून जायचं या महाराष्ट्राच्या वाघाबद्दल चर्चा सुरू आहे. या महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाच्या मनावर ज्यांनी कित्येक वर्ष राज्य केलं, त्यांचं दुर्दैवी निधन झालं. आणि हा महाराष्ट्र खऱ्या अर्थानं पोरका झाला. मी सकाळपासून पाहतोय, माझ्या आजूबाजूच्या प्रत्येक माणसाच्या व्हॉट्सअप स्टेटसला दादांचा फोटो आहे. प्रत्येक माणसाच्या सोशल मीडिया अकाउंटवर दादांसाठी चारोळी आहेत. प्रत्येक न्यूज वाहिनीच्यावर दादांचे शब्द आहेत, दादांची बातमी आहे. या महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाच्या मनामध्ये दादांची एक आठवण आहे. या जगामध्ये रोज हजारो लाखो मृत्यू होतात. सारेच आपण पाहत नाही, लक्षात ठेवत नाही, किंबहुना बऱ्याचशा माणसांच्या जाण्याचा आपल्याला फरकही पडत नाही. मात्र दादा नात्याने जरी आपल्याशी जोडलेले नसले तरी भावनांनी नक्कीच जोडलेले होते. आणि म्हणून प्रत्येक माणसाच्या मनावर त्यांची एक आठवण आज कोरली गेली. हे आपल्यात नाहीत हेच मुळात स्वीकारणं कठीण जातंय. आणि हेच कोणत्याही माणसाचं यश असतं. कुणीतरी म्हणून ठेवलं होतं की माणसानं असं जगावं की आपण गेल्यानंतरही आपली आठवण लोकांनी काढावी. दादांनी हे वाक्य खऱ्या अर्थानं सार्थकी करून दाखवलं.